नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय महत्त्वाकांक्षी योजना ठरली आहे। विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे। मात्र आता सरकार स्थापनेनंतर पुन्हा या योजनेला गती मिळण्याची शक्यता आहे। यापूर्वी पात्र महिलांना 1500 रुपयांची मदत दिली जात होती, तर यापुढे 2100 रुपये देणार असल्याचं आश्वासन आता सरकारकडनं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती देण्यात आलं होतं। नुकताच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागलेला असून पुन्हा एकदा महायुतीचं सरकार राज्यामध्ये स्थापन होणार आहे। सरकारनं या निवडणुकांच्या काही दिवस आधीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली होती। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांना याचा लाभही झाला। याशिवाय निवडणुकीमध्ये देखील याचा फायदा महायुती सरकारला झाल्याचं बोललं जात आहे। दरम्यान निवडणुकीच्या आधी या सरकारनं या योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती। तत्पूर्वी या योजनेच्या माध्यमातून नोव्हेंबरपर्यंतची मदत वितरित करण्यात आलेली आहे। आता घोषणा केल्याप्रमाणे पुढील काही दिवसातच सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेच्या संदर्भातील पहिला मोठा निर्णय होऊ शकतो। याच्यामध्ये शासनाच्या माध्यमातून केलेली जी घोषणा आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयांच्या ऐवजी 2100 रुपयांचं मानधन लागू करणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली होती। एकनाथ शिंदे यांनी महिलांना 1500 ऐवजी 2100 देऊ असं सांगितलं। मात्र हे डिसेंबर महिन्यात जमा होणार की जानेवारी महिन्यात जमा होणार आणि त्यासाठी लाभार्थी कोण आणि कसे असणार याची अद्याप माहिती काही समोर आलेली नाही। सुरुवातीला अर्ज केलेल्या महिलांना मिळणार की सरसकट सगळ्यांनाच त्याचा लाभ दिला जाणार, याबाबत देखील अद्याप कोणतंही स्पष्टीकरण सरकारकडनं देण्यात आलेलं नाही। त्यामुळे अजून काही दिवस लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार आहे, हे मात्र खरं। परंतु लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हे मात्र सरकारनं ठासून सांगितलेलं आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।